हा वहिनी बोला की. राणा भाऊजी कुठं आहे सा? मळ्याकडे निघालोय. देवदर्शन झालं काय? हा. काय मागितलं देवाकडं? हेच म्हणत होतो आम्ही राणा भाऊजी. तुम्हाला पाळायला जमणारच नव्हतं तर मग शब्द दिला कशाला? वहिनी मी दिलेला शब्द पाळणार. अहो मग आमच्या कानावर आलेली खबर काय खोटी आहे वय? तुम्ही लवकर मूल व्हावं म्हणून देवदर्शनाला गेलाय असं कळलं आम्हासनी. वहिनी काय झालं माहितीये का? ती अंजलीबाई मागच लागलं जायचं. मग बोल कभी बनली जावा नाही कसं म्हणणं. हेच बायकोच्या हट्टा पुढं वचन बिचन काय नसतंय. तर आम्हासनी हे आधीच समजायला पाहिजे होतं. आम्ही तुमच्याकडनं शब्द घेतलाच नसता. अहो नाही नाही. अहो मी देवळात गेलोय खरंय पण मी तुम्हाला वचन दिलंय म्हणजे दिलंय. वहिनी अहो माझा शब्द मोडला असं काय बी होणार नाही. खरं बोलताय साय काय? अहो खोटं बोलणाऱ्याच्या मैताला बी जात नाही मी. तुमच्यावर 100% विश्वास आहे म्हणा आमचा. बरं चला ठीक आहे तुम्ही तुमच्या कामात राहा. उग आमच्यामुळे तुमच्या कामामध्ये घोळ नग. हा तसं आम्हाला गॅरंटी होतीच. आमचा शब्द मोडायची हिंमतच नाही ठोकळ्यात. हो काय आमच्या कंट्रोलच्या बाहेर जात नाही. अहो बास की अंजली वहिनी. अहो सगळे मेंबर गेले आपापल्या घरला. झालंच. आता आपल्या गावच्या आरोग्य केंद्राचा प्रस्ताव एकदा चेक करते मी मग झालं. अहो काम काय ही कायमची राहणारच पण एवढं बी कामाच्या आरी जाऊ नका. नाही हो आता लवकर झालं तर आपल्यालाच लवकर घरी जाता येईल ना. आपल्याला घराकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमचा गुण हाच मला लय आवडतोय बघा. अहो काम किती बी असू दे पण तुमच्या मनातला घरचा विचार काय जात नाही बघा. घराकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. अहो द्यायलाच पाहिजे. शेवटी बाईच्या जातीला आपला संसार लई महत्वाचा असतोय बघा. हो तेच आपलं सर्वस्व असतं ना. अहो संसार तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा पदरात पोर खेळू लागतं. आता तुम्ही आणि राणादा तुमचा संसार लवकर पूर्ण करा बाई. अहो तुम्हीच जरा पुढाकार घ्या. राणादा मुलखाचं लाजाळू. अहो त्यांना काही सुचत नाही हो. तुम्हीच जरा भरीला पाडा. तुम्ही जरा त्यांना नीट समजवलं तर समजतील बघा. समजवायची काहीच गरज नाहीये. आम्हाला दोघांनाही एकमेकांच्या मनातलं न सांगताच कळतं. नाही तुम्ही दोघं बी समजूतदार आहेसा पण जरा राणादा बुजरा आहेत म्हणून म्हणलो हो. नाही हो उलट माझ्यापेक्षा यांनाच मुलांची जास्त ओढ. म्हणजे तुमचं बोलणं झालं तयार झाले राणादा. माझ्या आनंदासाठी हे काही करू शकतात. अहो मग चांगलंच आहे की. हो एखादीला हेवा वाटावा असाच नवरा मिळालाय मला. हे मात्र 100% खरं बोललं असं बघा. राणादासनी बारक्या पोरांची लई हौस आणि कायम बारक्या पोरांच्यात रमलेले असतात. बर मी निघू काय? तुम्ही या लवकर. हो एकदा का मूल झालं की राणाजींना फार आनंद होईल आणि मलाही. फक्त तो क्षण लवकरात लवकर यावा हीच इच्छा आहे. मी जेवढ्या आतुरतेनं बाळाची वाट बघते तेवढीच राणाजी बघत असणार. राणा आज काम करायला लय मजा आली बघ. तू असलास म्हणजे कामाला हुरूप येतो बघ. ओ पैलवान कुठल्या खेळायला जायचं म्हणायचं? बरकत पावसाळ्या जवळ आले तुमची काम उरकून घेतली पाहिजे. राणा तू आणि वहिनी एकसारखं जायचा बघ. दोघांची म्हणून कामाशिवाय काही सुचतच नाही. बरकत तुमच्या कामांची लिस्ट बनवा काय? बाबा आज कामाला लय पिट्टा पडलाय मला. आज ते कामाचं मी माझं काय सांगू नका. लिस्ट बिस्ट उद्या बघूया आपण. तू आता एक काम कर सकाळपासून घरला गेलेला नाहीस तो घरला जा आधी. एवढं लवकर घरला जाऊन काय करू मी? अरे लवकर कुठं राहणार 3 सांज होत आली. तू पहिला जा बघ घरला. अजून घर सकाळपासून तू घरला गेलेला नाहीस.
नाहीतर वहिनी मला शिव्या गत असतील माझ्या नवऱ्याला किती काम लावते म्हणून मी. कसं आहे बरकत, उन्हाळ्यात सांच्याळ्या मळ्यामध्ये जो वारा सुटतोय की नाही ते जरा बरं वाटते. मग थांबतो की इकडेच मी. राणा दिवसभर लय वारा खाल्लायस, आता गप गुमान घरला जा. राणादा बरं झालं दोघं इथंच भेटला. हे काय पेड काय विशेष म्हणायचं? बाप झालो दुसऱ्यांदा. अरे वा, म्हणजे बापाच्या खुशीचे पेड आहेत म्हणा की. पण ते ना व पोरग कुणाव गेलंय? माझ्यावरच की. बर लग्नाला किती वर्ष झाली म्हणे? 4 का 5? 5 वर्ष झाली की. होय काय? म्हणून तर घरातली समजी खुश झाल्यात. आणि तू? ही तर लई खुश आहे गड्या. बाप बनण्याची खुशी काय आवरत असती काय राणादा. ए अजून राहणार आमचा कुठे झालाय बाप? हा आपण लवकरच बनणार आहे. हा व्हायलाच पाहिजे की. राणादाच्या लग्नाला पण 2-3 वर्ष होत आली की. वय वय. राणादा पोराचं गणित वेगळंच असतं. अरे घरातली तर खुश होत्यातच, पण बायकोचं प्रेम बी वाढते मरता. अरे आधी बायको काय विचारायची बी नाही, आणि आता काय पाहिजे काय नग विचारती. पोरग चांगलं नशीबच घेऊन आले म्हणायचं की तुझं. एकदम बराबर. राणादा तुझं बी होऊन जाऊ दे की एकदा. होणार होणार लवकरच होणार. बरं चला गावात पेढे वाटायचे घेऊ का मी? होय होय. एक पेढा देऊन जाऊ की आज. हा राणा तू म्हणतो ते एकदम खरं आहे. बाप झाल्यावर एक सगळी गणितच बदलते. घरात पण वातावरण सगळं नीट चालतंय आणि आपलं आयुष्य पण सुरळीत चालतंय. होस तर की बाबा. अरे किती या तेच तेच. अरे तेच ते. गप अरे, तू पेढा खायची हवस ना खा. अरे. आठवून द्या. हॅलो कुठे आहात तुम्ही? मळ्यात. बरं आज लवकर या हा घरी. होय ते काम झालं येतोय की. ठीक आहे. आणि ऐका ना, येताना चाफ्याची फुलं घेऊन या. फुलं तेन कशाला? का काय, चाफा तुम्हालाही आवडतो आणि मलाही आवडतो. या की घेऊन. हा. बरं, आणि आज मी सगळं तुमच्या आवडीचं जेवण बनवणार आहे, तेव्हा लवकर घरी या. काय? हा येतो. हा या लवकर. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय मला. होय. ठेवू फोन? बरं ठेवा की. आणि हो ऐका ना, एक गोष्ट सांगायची राहिली. काय? आय लव. घरी पोचायची फारच घाई झाली वाटतं राणाजींना. मी पोचते, तुम्ही लवकर पोचा. माऊ आता मी लय खेळलो. हो. माऊ मी 4 वेळा हरवलं काका बोकाला. अरे बापरे. आता काय सुट्टी म्हटलं पाहिजे तेवढं खेळायचं. काय लाडू? हो काय खेळायचं ते खेळून घे. माऊ तू बी एक खेळाला. मी नाही नाही नाही, आज मला खूप काम आहे, मी जाते. हं? खेळा रे खेळ. चला निघू मी गोदक का? चालते. निघाला? वय अहो काही कामच उरलं नाही, मग जावं म्हटलं जरा. बरं चालेल. हा अंजली आज येळ केलायस ग? हो, आज 2 प्रस्ताव तयार करायचे होते, मग उशीर झाला. दमली असशील, तू जरा आराम कर जा. नाही नाही नाही, आज राणाजींसाठी खीर बनवायची. केशर आहे ना आपल्याकडे? होय हाय की. हे बघ तू आराम कर, मी बनवते समज. नाही नाही, आज तुम्ही आराम करा, सगळं जेवण मी बनवते. अंजली हा राणाचा काय फोन? आज दिवसभर आलाच नाही बघ तो इकडं. आले नाही? मग दुपारचं जेवण? बरकत बरोबर जेवतो म्हणला. अच्छा, मग तर आज खासच बेत करायला पाहिजे. मी आवरून येते.
लाडू चल ये जेवायला. एवढ्या लवकर? हो आज लवकर जेवायचं आणि लवकर झोपायचं. हा मला भूक नाही माऊ. भूक नाही? अरे एवढं खेळतोयस आणि भूक कशी नाही लागली तुला? ये इकडे जेवायला. नाही. काय करतोयस? ये की लवकर. नाही मला भूक नाहीये माऊ. ए लाडू चला त्रास नको देऊ. चल लाडू चल. अरे चल इथे ये बस इथे. हा बस. माऊ रानादा येऊन दे की. नाही आधी तू जेव पटपट. लवकर जेवायचं आणि पटकन झोपून टाकायचं. पण माऊ मला झोप नाही. काही नाही खाल्लंस ना छान की मग मस्त झोप येईल तुला. माऊ रानादा कुठे आहे? काय माहिती मी सुद्धा त्यांचीच वाट बघते. किती वेळ झाला? काय अंजली रानाची आज लईच वाट बघणं चालू आहे आणि जेवणाचा बेत बी खास केलायस. काय खास कारण आहे काय? हो नाही गोरक्का खरंच काही नाही. नाही कसं काय ना काही खास कारण असणारच. हे बघा आला राणा. आता सांग त्यालाच कारण. अहो आज दुपारी जेवायला का निघालात? ए काम होतं. बरं आज मी खास तुमच्या आवडीचा बेत केलाय. रानादा माऊ मला बरंच खाऊ घालायला. माऊ आणि लवकर झोप बी म्हणत्या. ए उगाच कोणी आगाऊसारखं बोलायला सांगितलंय तुला? आता पटपट खा. तुझं खाऊन झालं की राणादांना पण जेवायला वाढायचंय मला. माऊ बास मला. बस झोपे आल्या. बघ मी म्हणलं होतं की नाही पटपट आणि नीट खाल्लं ना की मग मस्त झोप येते. चल चल आता हे संपून टाक लवकर. माऊ बास वाटतं. बस पोट भरलं? बरं चल मग हात धुवून येऊया. मी याचे हात धुवून आल्या. चल 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 या 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 इकडे. आज मी सगळं तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय. बसा. वय पण येऊ द्या की समजेस नाही. अरे तू जेवून घे. दिसभर काम करून भूक लागली असेल ना? हो नाही नाही असं काय नाही. एवढी काय भूक नाही लागली मला. भूक काय नाही लागली. तुम्ही आता पटपट जेवा. घ्या. अरे वा आमच्या दिवे. अरे बास आमच्या आवडीचा आमरस आहे. आज काय विशेष? नाही काय नाही. अहो जेवायला सुरुवात करा ना तुम्ही. काय राणा भाऊजी आज लईच खुशीत दिस आला सा. नाही नाही असं काय नाही. जाऊबाई तुमची बी लईच कळी खुलल्या. का भानगड काय आहे? नाही काही नाही. अहो तुम्ही चाफा आणला? हं? फुलं ते आणि कशासाठी? वय ते मळ्यात मळ्यात विसरलो. बरं बरं काही हरकत नाही. मी खीर वाढते तुम्हाला. नाही नाही ते पोट भरलंय माझं. बस झालं. झालं काय? एवढंच असतं जेवलाय तुम्ही. खीर केली मी खाऊन जा. हा नाही खरंच सांगतोय पोट भरलंय माझं. अहो असं काय राणा भाऊजी. माणसानं दिलेला शब्द पाळायचा असतोय. ध्यानात आहे ना? होय शब्द म्हणजे शब्द. मग वहिनीसनी फुलं आणतो म्हणून का आणायला नाहीस तू? अहो विसरला असत्यालो राणा भाऊजी. बरं राणा भाऊजी तुम्ही निवांत जेवून घ्या. हा हा वहिनी साहेब तुमच्या आवडीचं आमरस आणि पुऱ्या केल्यात ना? नाही ते सासूबाईंनी आतना अचानक आवाज दिला. म्हणल्या आज आमरस नग.
जेवायला सांग. भोकळा बाहेर येतोय का ते बघायला. अहो रानात तर आज जेवायला. चला की आपण बी जाऊ. आज लय भारी जेवण केलं. गई तुला सारखी खादीचीच पडल्या काय ग? अहो तसं नाही, तुम्ही म्हणजे जेवता जेवता बोलला असता म्हणून. गप्प जरा. ते झालं माझं म्हणजे पोट भरलं. सूरज तू जेव. काय मी जरा आराम करतो. दिवस भरले जरा कंटाळा आलाय. माहो ठीक आहे, तुम्ही जावर आराम करा, मी आवरून येते लगेच. सासूबाई अहो तुम्ही खरंच काय काळजी करू नका. आम्ही काळजी घेऊ आमची नीट. वहिनी राणा भाऊजी जेवला साना नीट. ते वहिनी तुम्ही का जेवला नाही? नाही हो भूक नाही आमसने. जेवणावरची वासनाच गेल्या बघा. वहिनी असं करून कसं चालेल? जेवायला तर पाहिजेच की. वय मी अभि तेच सांगत होते ताई साहेबांनी. चंदे जा बाई तू जेवून घे. उगा आमच्यामुळे तू कशाला उपाशी राहत्यास. आमच्या घशाखाली तरी एक घास बी जाईना झालाय. जा तू जेवून घे बाळा जा. नाही ताई साहेब, तुम्ही नाही जेवला सा, मी कसं जेव. जा जेवून घे. जेवून घे जा. हा हा. वहिनी काय झालं? काही नाही. काळजी वाटते हो. कसली काळजी? आता या कंडिशन मध्ये आम्हाला आणखी कसली काळजी वाटणार आहे राणा भाऊजी? वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका सर. किती बी म्हणलं तरी काळजी वाटत्याच हो राणा भाऊजी. असं भीती वाटत्या. कसलं तरी टेन्शन येतंय आणि असं मनावर का नाही कसलं तर दडपण आल्यागत वाटतंय बघा. वहिनी डॉक्टरांनी कुठलं बी प्रेशर घ्यायला नाही सांगितलंय. मानसिक त्रास नाही व्हायला पाहिजे. हे समजा खरं आहे म्हणा, पण आमच्या बाळाच्या भविष्याचा विचार केला का नाही की आपोआपच मानसिक त्रास होतोय बघा आम्हाला. वहिनी हे असलं विचार मनात काढून टाका. हो शब्द दिलाय मी तुम्हाला. आणि शब्द पाळला गेला नाही तर पाळला जाणार. वहिनी वचनाचा पक्का आहे मी. कसलं वचन? ते आम्ही काम करायचं नाही, सुखी राहायचं नाही, अनबनाऱ्या बाळाची काळजी घ्यायची असं वचन मागायलेत राणा भाऊजी. हा मग बरोबरच आहे की त्यांचं. तुम्ही काही काळजी करू नका. वय हेच सांगायला होतं राणा भाऊजी. अहो मी वर जाते, तुम्ही सुद्धा लवकर या. राणा भाऊजी वचन ध्यानात आहे ना ग? मोडू नका सा म्हणजे झालं. अचानक सासूबाईंनी असं आंब्याचा रस खावा वाटायलाय. आम्ही जाऊन खाऊनच येतो. हा